ठीक आहे. जो आपल्याला कितीला होता सगळ्यात लास्ट होता तो धडा ह्या वेळेस कसा आलेला आहे, पहिल्यांदा आलेला आहे. याच्यामध्ये तुमचं पहिलं पेज असं असेल काहीतरी. त्याच्यानंतर ना मी मधले पेजेसचे फोटोज नाही काढलेले, डायरेक्टली इंडेक्स बघा. 3 डायमेन्शनल शेप. पहिल्या धड्याचं नाव काय? 3 डायमेन्शनल शेप. त्याच्यानंतर लाईन्स आणि अँगल तुम्ही शिकलाय जुन्या पुस्तकामध्ये. ठीक आहे. इन द वर्ल्ड ऑफ नंबर्स, पॅटर्न, जीसीडी, एलसीएम सगळं काही जुन्या पुस्तकामध्ये होतं. फक्त यावेळेस त्याच्यामध्ये काय झालेलं आहे आदित्य, थोडस वाढवून आलेलं आहे. ठीक आहे. हे फ्रॅक्शन, रेशो अँड प्रपोर्शन, ट्रायंगल्स अँड स्क्वेअर, इक्वेशन, मॅजिकल मॅथमॅटिक्स, डेसिमल फ्रॅक्शन, प्रॉफिट लॉस सगळं काही आपल्याला अगोदरच्या पुस्तकामध्ये होतं. नवीन ह्याच्यामध्ये नाहीये जास्त. नॉर्मल नॉर्मल चेंजेस झालेले. हे जेवढे चॅप्टर्स होते ना हे सगळे चॅप्टर्स होते आपल्याला जुन्या पुस्तकामध्ये. जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन असेल, पेरिमीटर आणि एरिया जो होता तो 7वीला होता तुम्हाला आणि 5वीला होता. 6वीला मध्ये नव्हता, तो फक्त ऍड झालेला आहे याच्यामध्ये. पेरिमीटर आणि एरिया आठवते का 5वीचं? कोणत्या दोघांचे पेरिमीटर आणि एरिया शोधत होतो आपण? रेक्टेंगल आणि स्क्वेअरचे. ठीक आहे. त्यानंतर ना पायथागोरस थेरम हा एक 7वीचा तुम्हाला 6वीलाच ऍड झालेला आहे. 7वीला होता तो 6वीला झालेला आहे. बँक आणि सिम्पल इंटरेस्ट, डाटा वगैरे सगळं. ठीक आहे. चला त्यातलं पहिलं घेऊया 3 डायमेन्शनल शेप. 5वीला झालंय का 3 डायमेन्शनल शेप? हो झालंय. बर, मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल, त्या प्रश्नांचं उत्तर मला द्यायचं. म्हणजे मलाही समजून जाईल की तुम्हाला 3 डायमेन्शनल म्हणजे 3D शेप्स माहिती आहेत की नाही. ठीक आहे. आता जर मी ही बॉटल घेतली, ही बॉटल तुम्हाला कशी दिसतीये? सगळीकडून दिसतीये. म्हणजे हा शेप काय झाला तुमचा? 3 डायमेन्शनल झाला. ठीक आहे. आता ह्या बॉटलचा मी फक्त पुढचा शेप दाखवला, बाकी तुम्हाला काहीच दाखवलं नाही. एवढंच काढला, फक्त पुढचा सरफेस काढला. तर हा कोणता डायमेन्शनल झाला? 2 डायमेन्शनल शेप झाला. एवढं बेसिक जरी माहित असलं तरी खूप आहे तुम्हाला. ठीक आहे. आता पहिल्यांदाच तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ऍक्टिव्हिटी आपण सगळ्यांनी मिळून सोडवायची. काय ऍक्टिव्हिटी आहे? आयडेंटिफाय द शेप्स ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट अँड क्लासिफाय देम 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल. खाली काहीतरी इन्स्ट्रुमेंट दिलेले आहेत किंवा चित्र दिलेले आहेत. त्या चित्रामध्ये आपल्याला 2 डायमेन्शनल शेप कोणते आणि 3 डायमेन्शनल शेप कोणते ते ओळखायचे. ठीक आहे. आता हा जो ड्रम आहे, ड्रम कसा आहे? 3 डायमेन्शनल. कारण तो दाखवतानाच कसा दाखवलेला आहे? 3D टाईपनी दाखवला. ठीक आहे. थोडक्यात मला सांगायचं म्हटलं तर 2 मिनिटं. हा, आता स्क्वेअर मी असा दाखवला आणि स्क्वेअर मी असा दाखवला. दोन्हीही काय आहेत? स्क्वेअरच आहेत, पण दाखवायची पद्धत कशी आहे? वेगळी आहे. आता ही नुसतं स्क्वेअरच आहे, तर हा स्क्वेअर कसा आहे तुमचा? 2D आहे. आणि हा स्क्वेअर कसा आहे तुमचा? 3D. म्हणून ह्याला स्क्वेअर बोलतो आणि ह्याला क्यूब बोलतो आपण. बरोबर. मग हे दाखवायच्या पद्धती वेगळे. मग मला सांगा पहिला ड्रम काय येणार तुमचा? 3 डायमेन्शनल. सरफेस ऑफ द टेबल. टेबलचा फक्त सरफेस. फक्त सरफेस 2 डायमेन्शनल येणार. रीड पाईप किंवा माउथ पीस ही पाणी कशी असेल दाखवलेली? 3 डायमेन्शनल. कॅरम बोर्डचा फक्त सरफेस. सरफेस म्हणजे वरचा पृष्ठभाग 2 डायमेन्शनल आहे. हार्मोनियम 3 डायमेन्शनल. रोड, फक्त रोड 2 डायमेन्शनल आहे. फक्त प्लेग्राऊंड वरचा 2 डायमेन्शनल. आणि स्पिनिंग टॉप 3 डायमेन्शनल. म्हणजे तुम्हाला समजलंय 2D म्हणजे काय? फक्त तो सरफेस असतो जो फक्त मला वरनच दिसतो. त्याला साईड, बाजूचे एजेस वगैरे काहीच नसतात. फेसेस म्हणजे त्याला पृष्ठभाग नसतात जास्त, एकच पृष्ठभाग असतो तो तुमचा 2D. आणि जे चारी बाजूने दिसतात तो तुमचा काय असतो? 3D. मग खाली एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ती सॉल्व्ह करायची. काढा बघा चला. चला, 2 डायमेन्शनल शेप कोणते ते इथे लिहायचे आणि 3 डायमेन्शनल शेप कोणते ते इथे लिहायचे. पहिला कोण आहे? ड्रम. कसा आहे? मग इथे तुम्ही त्या ड्रमचं नाव लिहा.
दुसरा सरफेस ऑफ द टेबल कसा आहे, 2 डायमेन्शनल. इथे त्यांनी ऑलरेडी लिहून दिले. बॉक्स आखायचा, फक्त बॉक्सच काढायचा, वरचं काय नाही काढायचं, फक्त बॉक्सच काढायचा. रीड पाईप कसा आहे, कसं सांगितलं होतं, 3 डायमेन्शनल. मग इथे लिहून टाका. ठीक आहे. त्यानंतर कॅरम बोर्डचा सरफेस 2 डायमेन्शनल. हार्मोनियम कसा होता, 3 डायमेन्शनल. रोड 2D. प्लेग्राउंड आणि स्पिनिंग टॅप. ठीक आहे, घ्या लिहून. ठीक आहे, किती वेळ लागेल लिहायला, 4 मिनिटाचा टायमिंग लावणार आहे. 4 मिनिटांमध्ये लिहून झालं पाहिजे. स्टार्ट. फक्त टेबल काढायचं आहे आपल्याला. जाऊयात पुढे. झाले लिहून सर्वांचं. आता डायमेन्शन्स आपल्याला बघायचे. 2D म्हणजे काय आणि 3D म्हणजे काय, दोन्ही तुम्हाला माहिती आहे, पण त्यांनी दिले म्हणून एकदा बघूया. 1 डायमेन्शनल शेपला आपण कशाने रिप्रेझेंट करतो, 1D. जो कसा असतो, फक्त एक लाईन, फक्त लाईन. दुसरा आहे तो तुमचा 2 डायमेन्शनल शेप म्हणजे 2D, जो की असतो 2 डायमेन्शनल शेप ऑक्युपाय द स्पेस ऑन अ फ्लॅट सरफेस. फ्लॅट सरफेस म्हणजे काय, सपाट पृष्ठभागावरती तो स्वतःचा काय करतो, स्पेस ऑक्युपाय करतो. स्पेस ऑक्युपाय म्हणजे काय, स्वतःची जागा व्यापतो, त्याला आपण 2D शेप म्हणतो. मग जसं की वरती बघितलं तसं वरती 2D वाले कोणकोणते होते आपले, सरफेस ऑफ द टेबल. टेबलचा जो सरफेस होता त्यांनी काय केलं होतं, स्वतःची जागा व्यापली होती ना. जागा व्यापणे म्हणजे काय माहिती, तुम्ही ज्या जागेवरती बसलाय तेवढी जागा तुमची झाली. आता त्या जागेवरती दुसरं कोण बसू शकतं का, म्हणजे तुम्ही तेवढी जागा स्वतःसाठी व्यापून घेतली. ठीक आहे. तसाच हा टेबलचा जो सरफेस आहे तो कसा आहे, फ्लॅट सरफेस आहे, सपाट पृष्ठभागावरती आहे आणि त्यांनी स्वतःची जागा काय करून घेतली आहे, व्यापून घेतलेली. दुसरं म्हणजे कॅरम बोर्डचा सरफेस, तो पण कसा आहे, 2D आहे. कसा असतो 2D, फ्लॅट सरफेस असतो आणि स्वतःची जागा ऑक्युपाय करणारा असतो. ठीक आहे. त्यानंतर ना प्लेग्राऊंड, रोड, हे पण कसे फ्लॅटच आहेत का नाही, फ्लॅट सरफेस आहेत आणि स्वतःची जागा काय करतात, ते ऑक्युपाय करतात. ह्यालाच आपण काय बोलतो, 2D. ठीक आहे. झालं 2D. ज्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, फक्त एक फ्लॅट सरफेस दिसतो ज्याला विड्थ आणि लेंथ असते, म्हणजे लांबी आणि रुंदी असते. क्लिअर. 1D मध्ये काय येते, फक्त एक लाईन ज्याला फक्त लेंथच असते, ब्रेड्थ असते का, नाही. ह्याच्यामध्ये लेंथ पण येते आणि ब्रेड्थ पण येते, म्हणजे त्याला विड्थ सुद्धा बोलतो, लांबी पण आणि रुंदी पण. त्या सरफेसला काय बोलतो, शेपला 2D चा शेप. मग 3D शेप कसा असतो, 3D शेप असतो असा, म्हणजे ज्याला हाईट पण असते, उंची पण असते, लांबी पण असते आणि रुंदी पण असते. बघा, 3 डायमेन्शनल शेप ऑक्युपाय द स्पेस इन स्पेस, प्लेस इन स्पेस म्हणजे काय, आता तो बॉक्स घेतला आपण, ठीक आहे. त्या बॉक्सनी स्वतःची जागा तर व्यापलीच आहे, पण त्या बॉक्सच्या आतमध्ये जेवढी जागा आहे ती पण त्याचीच झाली ना. बॉक्सच्या आतमध्ये जेवढी जागा आहे ती पण त्याचीच झाली, म्हणजे जास्त म्हणजे हे करायची गरज नाही. 1D मध्ये फक्त लेंथ असते, लक्षात ठेवायचं. 2D मध्ये लेंथ पण असते आणि विड्थ पण असते, म्हणजे लांबी पण असते आणि रुंदी पण असते. आणि 3D मध्ये काय आहे, लांबी, रुंदी आणि उंची, हाईट, लेंथ आणि
विड्थ, हे तिन्ही असतं त्याला आपण काय बोलतो, 3D शेप. तुम्ही कोण आहात सांगा बरं मला. तुम्हाला फक्त लांबीच आहे का? नाही. तुम्हाला लांबी आणि रुंदीच आहे का फक्त? नाही. मग तुम्हाला लांबी, रुंदी आणि हाईट पण आहे का? मग तुम्ही कोण आहात? 3D. तुम्ही कोण आहात? 3D. क्लिअर? 3D कशाला म्हणतात समजलं? पुढे जाऊयात. ऑब्झर्व द 2D अँड 3D शेप्स थ्रू द इंटरनेट. इंटरनेट वरती जायचं, बघायचं आणि तुमचं तुम्ही हे करायचं की बाबा ह्यातला 2D कोणता आणि ह्यातला 3D कोणता. चला पुढे डिस्कस करूयात थोडस. ट्री अँड इट्स शॅडो. एक झाड आहे आणि त्या झाडाची शॅडो आहे. झाड कशामध्ये येणार आणि शॅडो कशामध्ये येणार? झाड कशामध्ये येणार? 3 डायमेन्शनल मध्ये, 3D मध्ये. आणि झाडाचे जे काय हे सावली आहे ती कशामध्ये येणार? 2D मध्ये येणार. ठीक आहे. पुढं फेस ऑफ द कबर्ड अँड कबर्ड. कबर्डचा फेस आणि कबर्ड फेस कशामध्ये येणार? 2D मध्ये. आणि कबर्ड कशामध्ये येणार? 3D मध्ये. आता हा जो ट्रंक आहे म्हणजे ही जी पेटी आहे, ही पेटी म्हणजे त्याचा पहिला भाग म्हणजे फेस जो म्हणतो ना आपण समोरचा फ्रंट व्ह्यू, आणि ही पूर्ण पेटी. तर फ्रंट व्ह्यू कसा झाला त्याचा? 2D. आणि ही पूर्ण पेटी कशी झाली? 3D झाली. क्लिअर? 2D 3D काय असतात ते नक्की? कोणाला काय डाऊट नाही? चला लेट्स डू इट. आता काय करायचंय आपल्याला? 2 डायमेन्शनल शेप, 3 डायमेन्शनल शेप समजलीत सर्वांना. आता व्हॉट इज मीन बाय 2D आणि व्हॉट इज मीन बाय 3D फक्त वाचून दाखवेल, जास्त डोक्यात घ्यायची गरज नाही. तुम्हाला समजलं ना 2D 3D? हे जर तुम्ही डोक्यात घेत बसलं तर ते आहे ते पण विसरून जातात. त्यामुळे मी फक्त सांगेल तुम्हाला, जास्त हे करायची गरज नाही. बघ 2D कसा असतो आणि 3D कसा असतो त्यातला पहिला. द कॉमन पॉइंट ऑफ द टू साइड इज अ व्हर्टेक्स. द कॉमन पॉइंट ऑफ द टू साइड. कॉमन पॉइंट ऑफ द ही 2D आहे का मला सांगा? हो 2D आहे. ह्या 2D मध्ये द कॉमन पॉइंट ऑफ द टू साइड ह्या दोन्ही बाजूंचा एक कॉमन बाजू तो काय आहे आपला? व्हर्टेक्स. काल सांगितलंय मी व्हर्टेक्स म्हणजे काय असतो? कोपरा. कोपरा. व्हर्टेक्स म्हणजे काय? कोपरा. मग हा कोपरा कसा आहे? दोन बाजूंच्या मधला वाला तो काय आहे? व्हर्टेक्स आहे. ठीक आहे. दुसरं अ लाईन सेगमेंट कनेक्टिंग टू ऍडजसंट व्हर्टाइस. किंवा दोन दोन कम्पेअर करूयात आपण म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे. पहिला पॉइंट इकडचा बघितला व्हर्टेक्स कशाला म्हणतो आपण. आता दुसरा बघा. अ कॉमन पॉइंट ऑफ द 3 or more एजेस इज अ व्हर्टेक्स. एज म्हणजे काय सांगितलं होतं? लाईन. आता बघा 3 किंवा 3 पेक्षा जास्त असलेल्या लाईन. मग पहिल्यांदा जर आपण ही वाली लाईन घेतली, हे बघा, ही 1, ही 2 आणि ही 3. या तिघांनी मिळून हा जो कोपरा बनला तो काय आहे तुमचा? व्हर्टेक्स आहे. 2D मध्ये कसं आहे आणि 3D मध्ये कसं आहे बघा. 2D मध्ये फक्त दोन बाजूंना मिळणारा तो व्हर्टेक्स असतो आणि 3D मध्ये तिघांना मिळणारा व्हर्टेक्स. ठीक आहे. 2 नंबरचं अ लाईन सेगमेंट कनेक्टिंग टू ऍडजसंट व्हर्टायसेस ऑफ द 2 डायमेन्शनल शेप ऑफ द साइड ऑफ दॅट शेप. काय म्हणायचंय त्यांना? असं म्हणायचंय की हे जे लाईन सेगमेंट आहे, लाईन सेगमेंट म्हणजे काय असतो? दोन्ही बाजूला बिंदू असतो. मग ह्या लाईन सेगमेंटला दुसरे 2 लाईन सेगमेंट ज्यावेळेस कनेक्ट होतात त्यावेळेस तो काय होतो? व्हर्टायसेस तयार होतो. काय तयार होतो? व्हर्टायसेस. आणि इकडे जर बघायचं म्हणलं तर 3 डायमेन्शनल शेप मध्ये कॉमन साइड मॅच होतात. इथं 2 लाईनी मॅच होतात. इथं 2 लाईनी आल्या की व्हर्टेक्स आणि इथं बाजू एकत्र आल्या की व्हर्टेक्स तयार होतो. बाजू म्हणजे काय? हा वाली बाजू, ही वाली बाजू आणि मागची वाली बाजू. हे दोन्ही 1, 2 आणि मागची 3 बाजू एकत्र आल्यावर व्हर्टेक्स. ठीक आहे. त्यानंतर ना अ 2 डायमेन्शनल शेप हॅज द वन सरफेस. हे सगळ्यांना माहिती आहे. 2 डायमेन्शनल शेपला किती सरफेस असतो? पृष्ठभाग किती असतो? एकच असतो ना, जो असा नुसता दिसतो आपल्याला. ह्याच्यामध्ये किती असू शकतात? कॉम्बिनेशन ऑफ मेनी सरफेसेस. 6 नाही, किती पण सरफेसेस एकत्र आले की तो एक काय बनतो तुमचा? 3D शेप बनतो. मग आपला कालचा बघितलेला क्यूब असेल, क्यूब मध्ये 1, 1, 2, 3, 4, 5, 6 सरफेस एकत्र आले की क्यूब बनला. ठीक आहे. पेंटागॉन मध्ये किती सरफेस एकत्र आलते? 1, 2 आणि इकडचे 5, 6, 7. ठीक आहे. एवढी सरफेसेस एकत्र आली की तो पेंटागॉनल प्रिझम बनला होता कालचा.
ठीक आहे, म्हणजे हे काय असतं, हे सरफेसेस एकत्र येऊन 3D शेप बनतो आणि हा फक्त एकच सरफेस एकत्र येऊन काय बनतो, 2D शेप बनतो. ठीक आहे, हे जास्त डोक्यात ठेवू नका, खाली डायरेक्टली चला. आता हे मेन महत्वाचं आहे. नंबर ऑफ व्हर्टायसेस. काय असतं रे व्हर्टायसेस? आत्ताच सांगितलं मी. व्हर्टायसेस काय असतो? कोपरा. ठीक आहे, त्याच्यानंतर ना साइड, नंबर ऑफ साइड. साइड म्हणजे बाजू. साइड म्हणजे बाजू. आता एक त्यांनी सोडून दिलेलं आहे, ट्रायंगल. ट्रायंगलचा शेप काढलाय त्यांनी. ठीक आहे, आता ट्रायंगल मध्ये व्हर्टायसेस किती आहेत, कोपरे किती आहेत? 1 2 3. लिहिलं त्यांनी 3. ठीक आहे, पुढं साइड म्हणजे बाजू किती आहेत त्याला? पहिली बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू. लिहिलं त्यांनी. आता खालची आपल्याला सोडवायची. ठीक आहे, 2 नंबरचा कोण आहे? क्वाड्रिलॅटरल. ह्याला क्वाड्रिलॅटरल नाव का पडलं? कारण क्वाड्री म्हणजे 4 असतात, लॅटरल म्हणजे बाजू. हा 3 बाजूचा आहे म्हणून ट्रायअँगल. हा 4 बाजूचा आहे म्हणून क्वाड्रिलॅटरल किंवा त्याला क्वाड्रिगोनल सुद्धा बोलतो आपण. ठीक आहे, आता ह्या क्वाड्रिलॅटरलला व्हर्टायसेस किती आहे सांगा, कोपरे? 4. साइड किती आहेत? 4. गुड. पेंटॅगॉन. पेंटॅगॉन म्हणजे 5 बाजू असलेला. सांगा बरं मग ह्यात व्हर्टायसेस किती आहेत? 5. 1 2 3 4. आणि साइड्स किती आहेत? बरोबर. हेक्झॅगॉन. हेक्झा म्हणजे 6. हेक्झा म्हणजे मग सांगा 6 मध्ये किती व्हर्टायसेस आहेत? 6 व्हर्टायसेस. आणि बाजू किती आहेत? 6. हेप्टॅगॉन. हेप्टॅगॉन म्हणजे 7. हेप्टॅगॉन म्हणजे 7. 7 बाजू असलेला एक फिगर किंवा पॉलिगॉन. सांगा त्याच्यामध्ये व्हर्टायसेस किती? 7. आणि बाजू पण किती आहे? 7 बाजू आहे. हा जो आहे ना, ह्याचं नाव नाही दिलं आपल्याला. बाजू किती आहेत मोजा? 8 बाजू आहे. मग 8 बाजू असलेल्याला काय बोलतो आपण? माहितीये का कोणाला? 8 बाजू असणाऱ्याला काय बोलतो? बघा, 5 बाजू असलेल्याला पेंटॅगॉन बोलतो, 6 ला हेक्झॅगॉन, 7 ला हेप्टॅगॉन, तर 8 ला ऑक्टॅगॉन. काय बोलतो? ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये व्हर्टायसेस किती आहेत? 8. आणि बाजू किती आहेत? 8. घ्या लिहून. चला, किती वेळ लागेल? 5 मिनिटं? 4 मिनिटं. चला, 4 मिनिटं. स्टार्ट. चला लवकर करूयात बंद. आपलं पुढे घेऊयात. चला, बरं ते क्वेश्चन विचारलाय तुम्हाला, थिंक अबाउट म्हणून. बघा, हा क्वेश्चनचा जो आन्सर दिल ना, त्याला हा धडा बऱ्यापैकी समजलाय असं मी म्हणेन. ठीक आहे, ते जे आपण बघितलं ना वरती, ऑक्टॅगॉन, पेंटॅगॉन वगैरे जे बघितलंय का आपण, बाजू बाजू वाढत जातात, त्याच्या बेसवरती क्वेश्चन आहे. बघा काय दिलंय. इफ वी कीप ऑन इन्क्रीजिंग द नंबर ऑफ द साइड ऑफ द पॉलिगॉन. पॉलिगॉन म्हणजे काय? हे बघा, पॉलिगॉन म्हणजे काय असतं, हे जे आपण बघितलं ना सगळे गॉन गॉन, क्वाड्रिलॅटरलला पण क्वाड्रिगोनल म्हणतात, पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन, हेप्टॅगॉन, ऑक्टॅगॉन, हे सगळे गॉन आहेत का नाही? गॉन म्हणजे साइड्स आहेत त्याचे. काय आहेत? त्याला त्याचा दुसरा अर्थ साइड आहे. ठीक आहे, आता हे सगळे मिळून पॉलिगॉन म्हणतात. काय म्हणतात? पॉलिगॉन. मग इथं क्वेश्चन असा विचारलाय की आपण त्या पॉलिगॉनचे नंबर ऑफ साइड इन्क्रीज करत गेलो तर मला कोणता क्लोज फिगर मिळेल? म्हणजे म्हणजे आता समजा पहिलं ट्रायंगल होता तर 3 बाजू होती, दुसरा क्वाड्रिलॅटर आला तर 4 बाजू झाले, तिसरा पेंटॅगॉन आला तर 5 बाजू झाले, 6वा हेक्झॅगॉन झाला, 7 बाजूचा हेप्टॅगॉन झाला, 8 बाजूंचा ऑक्टॅगॉन. आता मी अशीच बाजू वाढवत 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 गेले तर मला अशी कोणती फिगर मिळेल? सर्कल. कोणती मिळेल? सर्कल. कारण जेवढे बाजू मी वाढवत जाईल तेवढा तो कसा होत जाणार आहे?
गोल गोल होत जाणार आहे. तुम्ही जर वरती बघितलं ना, बघा बरं, हळूहळू त्याचा आकार कसा आहे बघा. 3 बाजू, 4, 5, 6, 7, 8 गोलासारखा आकार घेत चाललाय का नाही. अजून वाढवले की कसा होत जाणार आहे तो, गोल गोल होत जाणार आहे. म्हणजे जर मी त्या पॉलिगॉनचे बाजू अजून वाढवत गेले तर मला शेवटी कोण मिळणार आहे, अख्खाच्या अख्खा सर्कल मिळणार आहे. कोण मिळणार आहे, सर्कल. क्लिअर. शाळेमध्ये प्रश्न विचारला तर उत्तर सांगायची. डू इट मध्ये तुम्हाला काय करायचंय, माचीस बॉक्सच्या स्टिक्स घ्यायच्या, त्याच्यापासून पॉलिगॉन, हेक्झॅगॉन, हेप्टॅगॉन असे पॉलिगॉनल तयार करायचे. ठीक आहे, ते घरच्या घरी तुम्ही करू शकता. पुढे 3 डायमेन्शनल शेप मध्ये पहिला आहे आपला प्रिझम. काय आहे, प्रिझम. प्रिझम म्हणजे काय, त्यांनी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला, 10 ते 15 ट्रायंगलचे पीसेस कापून घ्यायचे. एकावर एक, एकावर एक, एकावर एक, एकावर एक असे ठेवायचे. मग तुम्हाला असं काहीतरी दिसेल, बरोबर ना. ट्रायंगल कापलेत तुम्ही पानांचे, ठीक आहे, एकाच साईजचे ट्रायंगल्स तुम्ही कापून घेतलेत आणि एकावर एक, एकावर एक, एकावर एक ते कागदाचे तुकडे, ट्रायंगलचे तुकडे काय केले तुम्ही, ठेवत गेला. तर तुम्हाला असं काहीतरी दिसेल. दिसेल का, दिसेल. ह्यालाच आपण बोलतो प्रिझम. काय बोलतो, प्रिझम. आता हे प्रिझम इमॅजिन करा. प्रिझम काय करा, इमॅजिन करा. ह्या प्रिझमला मी एकावर एक तुकडे ठेवत गेले तर मला खाली काय मिळतोय, असा चौकोन मिळतोय. ठीक आहे, किंवा आयत मिळत असेल. ठीक आहे, आयत नाही, चौकोनच मिळेल, कारण तिन्ही बाजू सेमच कापतात ना. ठीक आहे, चौकोन मिळेल. आणि काय मिळेल, असे तिन्ही बाजू, चारही बाजूनी काय मिळेल, असा ट्रायंगल. इकडून असा ट्रायंगल मिळेल, इकडून असा ट्रायंगल मिळेल, इकडून असा ट्रायंगल. जर आपण बघायला गेलो तर प्रिझम बघितलाय ना तुम्ही, पिरॅमिड माहितीये, पिरॅमिड. पिरॅमिड कसा असतो, खालनं चौकोनी, आणि त्या चौकोनापासून 4 बाजू आहेत का नाही चौकोनाच्या. मग इथून एक ट्रायंगल दिसतो, इकडून बघितलं तरी ट्रायंगल दिसतो, इकडून बघितलं तरी ट्रायंगल दिसतो, आणि इकडून बघितलं तरी ट्रायंगलच दिसतो. मग ह्यालाच आपण काय बोलतो, प्रिझम बोलतो. काय बोलतो, प्रिझम. पिरॅमिडचा प्रिझम लक्षात ठेवायचा. पिरॅमिड सारखा दिसणारा कोण असतो, प्रिझम. आता त्या प्रिझमचं आपल्याला काय करायचंय, थोडस त्यांनी उत्तर म्हणजे प्रश्न विचारले, त्याची उत्तर लिहायची. ठीक आहे, आता त्या प्रिझम मध्ये ट्रायंग्युलर प्रिझम हॅज अ डॅश डॅश व्हर्टायसेस. व्हर्टायसेसचा अर्थ काय होता, कोपरे. सांगा बरं किती कोपरे असतील याला, किती कोपरे असतील, 5. किती असतील, 5. बघा तुम्ही पिरॅमिड इमॅजिन करा असा वाला. ठीक आहे, बघूयात आपण. पिरॅमिड इमॅजिन केलं, बघा इकडचा एक कोपरा, इकडचा एक कोपरा, इकडचा एक कोपरा, आणि इकडचा एक, असे किती कोपरे झाले, 4. आणि वरती असा आलेला एक कोपरा, किती झाले, 5. अरे इथं 6 दिलेत, 1, 2, 3, 4, 5. हा ट्रायंगल आहे, हे बघा इथं दिलंय तुम्हाला. हा ट्रायंगल आहे ना, मग हा पण असा इकडून दिसला का, आपल्याला आहे ना ऍक्टिव्हिटी करून बघावी लागेल का, नोट मध्ये आहे का, बघूयात आपण. त्याच्यासारखा आकार बघूयात आहे का, म्हणजे तुम्हाला समजेल. हा बघा, नाही हा नाही, हा वाला बघा. कलर दिसतोय का, चेंज करायचा आहे, चेंज. दिसला, दिसला. आता ह्याला कोपरे बघायचे. ठीक आहे, बघा, एक, नाही हा पण वेगळाच दिसतोय, 4, 5, आणि हा 6. हा वरती टोक आलेला आहे, पण हे असं नाहीये. थांबा तुम्हाला सांगते, खाली असा स्क्वेअर आहे. ठीक आहे, पिरॅमिड प्रिझम तुम्हाला इमॅजिन करायचंय. हा काय आहे तुमचा, स्क्वेअर आहे. आता त्या स्क्वेअर वरती आपल्याला काय करायचंय, तर ट्रायंगलचे तुकडे काय करत जायचे, ठेवत जायचे. ट्रायंगलचा तुकडा ठेवला, असा एक ट्रायंगलचा तुकडा, एक ठेवला. ठीक आहे, बघा एक ठेवला, परत दुसरा ठेवला. ठीक आहे, परत तिसरा ठेवला. ठीक आहे, परत चौथा ठेवला, परत 5वा, परत 6वा,
ठीक आहे. परत 7वा. आता इथं जर इमॅजिन केलं तर मला सांगा हे वाढत वाढत जाणार आहे. वाढत जाणार आहे म्हणजे हे सुद्धा टोक वाढत जाणार आहे. कळतंय मी काय बोलते? हे सुद्धा टोक वाढत जाणार आहे, हे सुद्धा टोक वाढत जाणार आहे आणि हे सुद्धा टोक वाढत जाणार आहे. आणि मग इथून आपला हा ट्रायंगल असा दिसणार आहे काहीतरी. वेगळ्या आकारामध्ये. हा असा ट्रायंगल दिसणार आहे काहीतरी आपल्याला. हा इथून वाढला, हा इथून वाढला आणि हा असा ट्रायंगल दिसणार. ठीक आहे. आणि आपला खालचा वाला ट्रायंगल हा एक दिसतोय. म्हणजेच इकडे काढून दाखवते मी परत एकदा. म्हणजेच बघा, एक खालती ट्रायंगल दिसणार आहे आणि पुढे वाढवत वाढवत गेला की वरती असा एक ट्रायंगल दिसेल आपल्याला. जो काय असणार आहे, जो काय असणार आहे असा वाढलेला असणार आहे. ठीक आहे. एकावर एक ठेवत गेलो का नाही, त्या कट केलेले पीस एकावर एक ठेवत गेलो, मग असा काहीतरी दिसणार आहे ना बॉक्स. दिसणार आहे का बॉक्स? आता ह्याच्यामध्ये व्हर्टेक्सेस सांगा मला किती आहेत. 1 2 3 4 5 6. आणि का 6? समजले 6 कसे आले? अजून कोणाला नाही समजलं 6 कसे आले? समजले? आपण बॉक्स बघतो तसा ट्रायंगलचा बॉक्स बघायचा. ट्रायंगलचा बॉक्स बघितला, मग ट्रायंगलचा बॉक्स बघितल्यावरती खालती 4 आणि वरी 6 म्हणजे किती झाले व्हर्टायसेस? 6. मग त्यांनी दिलेलं बरोबर. ठीक आहे. किती व्हर्टायसेस आहे? 6. ट्रायंग्युलर फेसेस. ट्रायंग्युलर फेसेस. फेसेस म्हणजे काय? पृष्ठभाग माहितीये. फेसेस म्हणजे काय? पृष्ठभाग. असे किती दाखवलेत त्यांनी? किती पृष्ठभाग आहेत त्याला? 2 पृष्ठभाग आहेत. बघूयात आपण 2च आहेत का. ट्रायंग्युलर. आपल्यावाला कुठे गेलं? ठीक आहे. हीच आकृती समजली आहे ना तुम्हाला? हा. आता ह्याच आकृतीमध्ये इमेजिन करायचं की मला त्रिकोणी पृष्ठभाग कुठे दिसतात? किती दिसतंय? त्रिकोणी पृष्ठभाग. एक खालनं एक वरनं असे किती पृष्ठभाग सरफेस दिसले? ट्रायंग्युलर सरफेस किती दिसले मला? 2. म्हणून इथं उत्तर किती आलं? 2. मला सांगा हा ट्रायंग्युलर आहे का इकडचा? हा रेक्टँग्युलर दिसतोय का नाही? इकडचा आहे का ट्रायंग्युलर ह्या बाजूचा? नाही. खालच्या बाजूचा आहे का? नाही. ट्रायंगल आहे खालच्या बाजूचा. क्लिअर आहे ना? ठीक आहे. म्हणजे ट्रायंगुलर सरफेस किती आहेत आपले? एक वरचा हा वाला आणि खालचा हा वाला, असे 2 ट्रायंग्युलर सरफेस आहेत. बघा इथं फक्त सरफेस नाही विचारले, ट्रायंग्युलर सरफेस विचारले. मग आपण फक्त ट्रायंग्युलर सरफेसच बघायचे. नाही तर तुम्ही म्हणसाल मिस हा पण सरफेसच आहे, पृष्ठभाग आहे. हा पण पृष्ठभागच आहे आणि खालचा पण पृष्ठभाग आहे, पण तो ट्रायंग्युलर आहे का? नाहीये. ठीक आहे. चला द्या सोडून. पुढं रेक्टँग्युलर फेसेस. आता रेक्टँग्युलर आकाराचे सरफेसेस सांगा किती? 3. कुठले कुठले? हा एक, खालचा 2, इकडचा 3. म्हणजे किती झाले ते रेक्टँग्युलर फेसेस? 3. आणि एजेस किती आहेत? एजेस तर माहिती आहेत आपल्याला. किती आहेत सांगा? कुठले कुठले? 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा वाला 9. क्लिअर? कोणाला काही डाऊट? नाही. हा जर क्लिअर झाला तर हे मनाने सोडवायचंय आपल्याला. ठीक आहे. काढूयात आपण डायग्राम, डोंट वरी. काढूयात. ठीक आहे. आता काय करायचंय? आता आपल्याला 10 ते 15 पीस असे रेक्टँगलचे कट करायचे. रेक्टँगल वर त्याच्या पीस दुसरा रेक्टँगल, 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 रेक्टँगल असं ते काय करायचा? वाढवत जायचं. मग मला सांगा त्याच्यामध्ये क्यूबॉइड म्हणजे तो काय बनेल? क्यूबॉइड बनेल ना एक प्रकारचा? बनेल का? असं क्यूबॉइड बनेल का? एकावर एक, एकावर एक, एकावर एक, एकावर एक असे आयत आकाराचे कागद ठेवत गेलो तर? वही, आपली वही. आता ही वही कशी आहे? रेक्टँग्युलरच आहे, आयत आकाराची आहे. आणि त्याच्यावरती पानं एकावर एक, एकावर एक ठेवत गेल्यावर काय झालं? तो क्यूबॉइड झाला का नाही? ठीक आहे. आता ह्याचं मला सांगायचं. काय सांगायचं बघा. पहिलं, क्यूबॉइड हॅज अ डॅश डॅश व्हर्टायसेस. किती व्हर्टायसेस आहेत त्याला सांगा? किती आहेत? नक्की? क्यूबॉइड हॅज अ
व्हर्टायसेस म्हणजे काय असतात? कोपरे. बघा वरती 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे किती व्हर्टायसेस आले आपल्याकडे? 8 व्हर्टायसेस. पुढे रेक्टँग्युलर फेसेस. मला सांगा रेक्टँग्युलर फेसेस म्हणजे काय शोधायचं? रेक्टँगल आकाराचे पृष्ठभाग म्हणजे सरफेस शोधायचे. किती आहेत रेक्टँगल? 2 3 4 5 6 असे किती आहेत मग? 6 रेक्टँग्युलर फेसेस आहेत. आणि एजेस किती आहेत? 12. एजेस किती आहेत? 12. एजेस म्हणजे काय असतात? लाईनी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. क्लिअर? इथपर्यंत काही डाऊट? हे काल पण बघितलं होतं आपण. ठीक आहे, लिहून घ्यायचंय का? काल घेतलंय लिहून, त्यामुळे नको नको लिहायला. पुढे जाऊयात का मग? आता सिलेंडर बघायचंय. सिलेंडर. ठीक आहे, आता ह्या सिलेंडर मध्ये पण बघा, थांबा आपण इथं पण सिलेंडरच घेऊया. घेतला. सिलेंडर साठी काय ऍक्टिव्हिटी करायला हवी? असे गोल गोल आकाराचे कागद कापायचे आणि एकावर एक एकावर एक एकावर मांडत जायची. मग काय होतो? आपला सिलेंडर तयार होत जातो. ठीक आहे, आता त्या सिलेंडर मध्ये सांगा डॅश डॅश सर्क्युलर फेसेस. किती सर्क्युलर फेसेस आहेत? 2. बरोबर. कोणते? हा वरचा एक सर्कल आकाराचा आहे आणि खालचा एक. असे सर्क्युलर फेसेस किती आहेत आपले? 2. म्हणजे गोलाकार पृष्ठभाग किती आहेत आपले? 2 आहेत. कर्व सरफेस. कर्व म्हणजे काय? असा वळालेला सरफेस किती आहे? एकच आहे. मग एक लिहा. नाही अरे थांबा, हे दोन इथं लिहायचे. हा एक इथं लिहायचा. आणि आता एजेस सांगा किती? एजेस. एजेस म्हणजे लाईनी. किती? 2च. कुठला? हा पहिला एक लाईन आणि ही दुसरी एक लाईन. ही लाईन आहे का? ह्या असा गोल आहे, ती लाईन नाहीये. त्यामुळे किती एजेस आले? 2 एजेस आले. सिलेंडरचं काल केलं होतं? मग आता लिहून घेताय का? सिलेंडर काढा आणि फक्त हेच लिहा. 2 सर्क्युलर फेसेस, 1 कर्व फेसेस आणि एक 2 सर्क्युलर एजेस. एवढंच लिहून द्या. ही वाली डायग्राम काढा, नाही तर ती वाली. इथं लिहून दिलंय ना बघा. सर्क्युलर फेसेस किती आहेत? नाही नाही, सर्क्युलर फेसेस इथं लिहून दिलंय. किती आहेत? 2. मग आपण सर्क्युलर फेसेस किती लिहिलंय? 2. कर्व फेस किती आहे? एकच आहे. 1. आणि एज किती आहे? 2. इकडची काढली तरी चालेल, ही काढली तरी चालेल. चला ठीक आहे, पुढे जाऊयात. आता पिरॅमिड बघायचंय. काय बघायचंय? त्यातलं त्यांनी लिहून दिलेलं आहे. पिरॅमिड मध्ये तुम्ही असा पिरॅमिड इमॅजिन करा किंवा असा टेंट तंबू इमॅजिन करा. इमॅजिन असा करायचा. ठीक आहे, आता पुढे बघा. तिथं पण काढायची काय गरज? काय इमॅजिन करू शकता? जाऊ द्या, आहे तर काढूया. तोच आहे, पण तो त्यांनी नीट नाही काढलेला. दिसतोय का तंबू? ठीक आहे, चला पुढे. आता याच्यामध्ये ट्रायंग्युलर पिरॅमिड हॅज डॅश डॅश व्हर्टायसेस. किती व्हर्टायसेस आहेत बघा बरं. व्हर्टायसेस म्हणजे काय? कोपरे. बघा बरं किती आहेत? 5 आहेत, पण त्यांनी 4च दिले. कस काय 4? अरे आपण आकृतीच वेगळी काढली. बदलून आकृती वेगळी काढली आपण. अशी वाली
आता बघा, अ ट्रायंग्युलर हॅज अ किती व्हर्टायसेस आहेत? 4. आले 4. ठीक आहे. ट्रायंग्युलर फेसेस किती आहेत? ट्रायंग्युलर फेसेस कसे 4 आहेत? एक 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 2 3 आणि खालचा एक 4. बघा तंबू इमॅजिन करा. एक ही वाली बाजू, एक ही वाली बाजू, एक मागची आणि एक खालची. असे किती आहेत? 4. आणि एजेस किती आहेत बघा बरं. आहेत का बरोबर? 6. 1 2 3 4 5 6. असे 6 आहेत. ठीक आहे. काल का घेतलंय बहुतेक याचं आपण. लिहिलंय का? लिहिलंय. पुढे जाऊयात का मग डायरेक्ट? आता स्क्वेअर पिरॅमिडचं लिहायला दिलंय आपल्याला. म्हणजे मी मागाशी जो काढला होता का तो स्क्वेअर पिरॅमिड. चला स्क्वेअर पिरॅमिड काढूयात आपण. काढू शकता काही तुमच्या ह्याच्यावरती. हा काल दिलाय का? बरं ठीक आहे राहू द्या. ठीक आहे चला. स्क्वेअर पिरॅमिड मध्ये इट हॅज अ डॅश डॅश व्हर्टायसेस. किती कोपरे आहेत बघा बरं. 5. कसे आहेत समजले? बरोबर. 1 2 3 4 आणि वरचा आहे 5. असे किती व्हर्टायसेस आहेत? 5 व्हर्टायसेस. डॅश डॅश ट्रायंग्युलर फेसेस. ट्रायंग्युलर फेसेस किती आहेत बघा. ट्रायंग्युलर फेसेस 4. बघा बरं 4च आहेत का? हे बघा ही वाली एक ट्रायंग्युलर फेस, ही वाली एक ट्रायंग्युलर, ही मागची वाली एक ट्रायंग्युलर आणि ही कोपऱ्यातली ट्रायंग्युलर. अशी किती ट्रायंग्युलर फेसेस आहेत? 4 आहेत. मग इथे किती येणार? 4. डॅश डॅश एजेस. एजेस किती आहेत बघा. हे खालचे 4 आणि वरती गेलेले 4. असे किती एजेस आहेत? 8. आणि हे तुम्ही सांगायचं. स्क्वेअर फेस किती आहे? नक्की का? कोणाला नाही समजला एक कसा आला? खालचा एकच स्क्वेअर आहे ना, मग स्क्वेअर फेस किती आहे आपला? एकच. ठीक आहे काढताय. पण हे नवीन आलेत ना ट्रायंग्युलर फेसेस. बरं एक काम करा, फक्त नाव लिहा आणि हे लिहून. पुस्तकं आली ना की त्याच्यामध्ये लिहायला तुम्हाला का लक्षात ठेवताय? बर चला मग पुढे राहील लक्षात. नम्रता लक्षात राहील? नक्की नक्की यायची काही गरज? घेऊ का पुढे मग? फोन काय बघायचं आता? फोन. फोन काढायची काही गरज नाही, इथं दिलेलं आहे. काल पण काढलंय. सांगा मग ह्याच्यामध्ये व्हर्टायसेस किती आहे? व्हर्टेक्स किती आहे? जो की इथं वरचा कोपरा आहे. बाकी इथं कुठंच कोपरा नाहीये. सर्क्युलर एज. सर्क्युलर एज म्हणजे सर्क्युलर लाईन कुठे खाली आहे? किती आहे ती? मग ते सर्क्युलर फेस म्हणजे सर्क्युलर पृष्ठभाग जो खालचा आहे हा. ठीक आहे मग तो किती येणार? 1. ठीक आहे. त्यानंतर ना कर्व फेस किती आहे? हा वाला कर्व फेस. मग हा किती आहे? एक 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 आले. क्लिअर? काय डाऊट? पेपरला हे विचारणार? मी तर विचारणार पेपर. जाऊ पुढं. चला चला परत ड्रॉ करायचंय आपल्याला. अरे आता ते आहेच तर मी काय करू? चला 15 मिनिटं राहिल्यात. 15 मिनिटांमध्ये सोडवून आकृती काढायची. आपलं लिहायचं. ठीक आहे चला 2 मिनिटं अगोदर समजून घ्या. हा काढा आडवं काही प्रॉब्लेम नाही. बरं अगोदर समजून घेऊयात. गर्ल्स बॉईज अगोदर समजून घेऊयात आणि मग ड्रॉ करूयात.
ड्रॉ करायला तुम्ही घरी पण करू शकता. समजलं नाही तर मग नाही करता. मी ग्रुप वरती फोटो पाठवते काय काय. आता जेवढं होईल तेवढं करा, राहिलेलं घरी करा, पण आता समोर लक्ष द्या. पेन्सिल पट्टी सगळं जागेवरती तिथं ठेवलं पाहिजे, हातामध्ये काहीच नको. चला बघूया, पहिलं बघूयात, दुसरं बघूयात आणि मग तिसरं सोडूयात. आता पहिला कोण आहे, प्रिझम. बघितलाय, बघितलाय. बॉटम फेस, बॉटम फेस, बॉटम म्हणजे खालचा फेस कसा आहे त्याचा, ट्रँग्युलर आहे. हा ट्रँग्युलर, हे बघा हा वाला. सगळ्यात पहिली आकृती बघितली होती का आपण, ट्रँगलचा बॉक्स. हा मग खालचा सरफेस कसा होता, म्हणून इथं ट्रँग्युलर नाव आलं. क्लिअर. पुढं, नंबर ऑफ व्हर्टायसेस, किती व्हर्टायसेस आहेत, 6. कसले कसले, खालचा 1 2 3, वरचा 4 5 6, असे 6 व्हर्टायसेस आले. क्लिअर. पुढे, नंबर ऑफ एजेस, एजेस म्हणजे काय, लाईनी किती आहेत बघा बरं, 1 2 3, खालचा 4 5 6 7 8 9, आले 9. पुढे, नंबर ऑफ व्हर्टिकल फेस, व्हर्टिकल काय, उभे किती आहेत, उभे उभे किती आहेत बघा, हा वाला उभा, इकडून ह्या कोपऱ्यातला एक उभा आणि इकडून ह्या कोपऱ्यातला एक उभा, कळते का, 3 आहेत, मग इथं 3 आले. समजलं, 3. व्हर्टिकल, व्हर्टिकलचा अर्थ उभा, व्हर्टिकलचा अर्थ उभा. मग व्हर्टिकल फेसेस किती आहे, जसा आपण तो ट्रँगलचा बॉक्स बघितला, तर इकडून एक उभा झाला, इकडून एक उभा झाला आणि इकडून एक उभा झाला, असे किती झाले, 3. मग 3 आले. पुढे, नंबर ऑफ बॉटम टॉप फेसेस, नंबर ऑफ बॉटम किंवा टॉप फेसेस, वरचा आणि खालचा असे किती फेसेस आहेत, आले 2. क्लिअर. पुढे बघूयात आता, कुठला खालचा का, त्यातलं काहीच नाही समजलं, परत बघा, थांबा. बॉटम फेस, बॉटमचे अर्थ तिथं माहित असले पाहिजे, बॉटम म्हणजे खालचा, खालचा फेस कसा आहे त्याचा, खालचा सगळ्यात पहिली वाली आकृती आठवतीये का, मी तुम्हाला म्हणलं होतं की असे ट्रँगल आकाराची खूप पानं कापायची आणि ट्रँगल वरती ट्रँगल, ट्रँगल वरती ट्रँगल, ट्रँगल वरती ट्रँगल, असे ट्रँगल एकत्र जाते, जायचे एकावर. मग काय तयार होतो, तो असा वाला काहीतरी तयार होतो ना, असा काहीतरी बॉक्स तयार होतो, ते असं त्या दिवशी मगाशी बघितलं आपण. हा ठीक आहे. आता त्याच्यामध्ये सांग की बॉटम फेस कसा आहे, खालचा फेस कसा आहे तुझा, चौकोन कसा आहे, खालचा, खालचा ट्रायंगल वरती ट्रायंगल ठेवत गेली ना तू, मग सगळ्यात खाली काय आहे, ट्रायंगल आहे, मग इथे ट्रायंगल आला का नाही बॉटम फेस. बघा, इमॅजिनेशन थोडस जास्त आहे, तुम्ही जेवढी इमॅजिनेशन करता तेवढं जास्त लक्षात येईल. आणि जर इमॅजिनेशन नाही करायचं तर 15-20 ते कापून आणा उद्या, आपण एकावर एक एकावर एक एकावर एक बघूया. हा सगळ्यांनी एक एक कापून आणा, पण साईज तुम्ही वेगवेगळे घेऊन येत, जाऊ देतात. नंबर ऑफ व्हर्टायसेस, व्हर्टायसेस म्हणजे काय म्हंटल, कोपऱ्या, व्हर्टायसेस म्हणजे काय, कोपरा. मग कोपरा बघ बरं स्वरा किती आहेत कोपऱ्या, बघ 1 2 3 4 5 6, कसं आहे तो, क्लिअर. पुढे, नंबर ऑफ एजेस, एजेस म्हणजे काय, लाईनी, किती लाईनी आहेत बघ, 1 2 3 4 5 6 आणि हे उभेवाले 7 8 9, आले का 9. नंबर ऑफ व्हर्टिकल फेस, व्हर्टिकल म्हणजे मी काय म्हंटल, उभे असणारे, ही एक उभी आहे अशी, ही इकडून एक उभी आहे आणि ही इकडून एक उभी आहे, उभा झालाय का नाही तो. मासे किती आहेत, किती आहेत, 3 आहेत, मग इथं 3 आले. पुढे, आणि बॉटम आणि टॉप किती फेसेस आहेत, खालचा आणि वरचा असे किती आहेत, 2 आहेत, म्हणून इथं काय आला, 2 आला. क्लिअर. क्लिअर. अजून कोणाला काही डाऊट आहे का, अजून कोणाला काही डाऊट नाही, पुढे जाऊयात का मग, खालचा सगळ्यात 3 का नाही आले, हा ह्याच्यामध्ये
व्हर्टिकल फेसेस विचारलेत ना. व्हर्टिकल म्हणजे उभे असलेले. मागून कसा उभा आहे? मागून कसा उभा आहे? थांबा थांबा थांबा. त्रिकोण करूयात आपण. त्रिकोण केला. केला त्रिकोण दिसतोय का? तो असा नाही ठेवायचा, असं ठेवायचं. आता मला सांगा किती उभी केले तुम्ही? 3. मग उभेवालेच लिहायचे तिथं व्हर्टिकल फेसेस. कळलं का? व्हर्टिकलचा अर्थच उभा असतो. आणि आपल्याला ते असं नाही बघायचं, असा त्रिकोण नाही बघायचा. त्यांनी दाखवतानाच कसा दिलाय, असा आडवा दिलेला आहे. त्यामुळे असा इमॅजिन करूनच सगळं मापायचं, सगळं मोजायचं. ठीक आहे, कळालं? नक्की नक्की. आता कोणाला काय डाऊट? पुढं 2 नंबरचा आपला पिरॅमिड आहे. काय आहे? पिरॅमिड. आता ह्या पिरॅमिड मध्ये बॉटम फेस म्हणजे काय? बॉटम फेस म्हणजे सर्वात खालचा कसा दिसतोय तुम्हाला? ट्रायंग्युलर. आता ही इमेज होते का? ही डायग्राम इमेजिन होतीये का? नाही होते. बघा, हा ट्रायंगल आहे. ठीक आहे. आता ह्या ट्रायंगलला आपल्याला काय करायचंय? वरती उभा करायचंय पिरॅमिड सारखा. इथे एक टिंब दिला. ठीक आहे. इथे एक लाईन, इथे एक लाईन, इथे एक लाईन. झाला उभा पिरॅमिड सारखा. क्लिअर? क्लिअर. आता खालचा फेस म्हणजे खालचा बॉटम कसा दिसतोय तुम्हाला? ट्रायंग्युलर दिसतोय. दिसतोय. नंबर ऑफ व्हर्टायसेस किती आहेत बरं त्याच्यामध्ये? व्हर्टायसेस 4 आहेत. दिलेत त्यांनी 4. म्हणजे आपण योग्य मार्गाने चाललोय. ठीक आहे. पुढं नंबर ऑफ एजेस म्हणजे लाईन किती आहेत बघा बरं? आहेत 6. इथलं बघून नाही सांगत आहे ना तुम्ही? नक्की. हे नाही तर परत मग मला म्हणता मी समजलं नाही. तर पुढे आहे ती एवढी 4. बघूयात मग तिथं कोणाकोणाला येते. पुढे नंबर ऑफ व्हर्टिकल फेस. आता व्हर्टिकल फेस बघा किती आहेत. व्हर्टिकल फेस मी सांगितलंय कसं मोजायचं. 3 आहेत. व्हर्टिकल फेस किती आहे? 3 आहेत. आणि टॉप आणि बॉटमचा फेस किती आहे? एकच आहे. कारण वरनं टॉपचं नाहीच दिसत आहे ना. वरती डायरेक्ट असा कोण आहे? म्हणजे खालचा फेस किती आहे? फक्त एकच आहे. मग इथं किती आला? 1 आला. आता इथून बघूयात. तुमची परीक्षा इथून सुरू झाली. आता बघूयात मलाही किती समजतो. म्हणजे मलाही बघूयात तुम्हाला किती समजते. ठीक आहे. आता हा क्यूब आहे. क्लिअर? आता क्यूबचा सगळ्यात बॉटम फेस कसा दिसणार आहे तुम्हाला? मग इथं काय लिहिणार तुम्ही? स्क्वेअर. पुढे त्या क्यूब मध्ये किती व्हर्टायसेस आहेत? आळस देऊ नको. तुझ्यामुळे बाकीचे तुझा बघितल्यावर सगळेजण जमणार. नंबर ऑफ एजेस किती आहेत? 12. हे त्या दिवशीच झालेले. वरचे 4, खालचे 4 आणि उभे 4. 4 12. पुढे नंबर ऑफ व्हर्टिकल फेस बघा. आता उभेवाले फेस किती आहेत? 4 आहेत. आदित्य समजतंय काय चाललंय? डोक्याच्या वरनं चाललंय. टोप्या घालून या. टोप्या म्हणजे डोक्याच्या वरनं नाही जाणार. बरं जाऊ दे. चला. नंबर उन्हासाठी नाही म्हणत आहे. डोक्याच्या बाहेर जाऊ नये म्हणून टोपी. बर बस बस बस. 5 मिनिटासाठी माइंड फ्रेश झाला. आता पुढे बघा. व्हर्टिकल फेस किती आहे? 4. बॉक्स असतो बॉक्स. त्या बॉक्स मध्ये उभे फेसेस किती आहेत? हा बॉक्स आहे. ह्या बॉक्स मध्ये उभे फेसेस किती आहे? 1 2 3 4. ह्याला व्हर्टिकल फेसेस बोलतो. मग इथं उत्तर किती येणार? 4. नंबर ऑफ बॉटम आणि टॉप. बॉटम आणि टॉप किती आहेत? 2. मग इथं उत्तर किती येणार? आता पिरॅमिड बघूया. काय बघूयात? पिरॅमिड मध्ये इमेजिन होती का? नाही होत. बघा खाली असा स्क्वेअर आहे. खाली स्क्वेअर आहे. क्लिअर? आता त्याला उभा करायचंय आपल्याला. काय करायचंय? उभा. इथं पॉइंट देऊया. 1 2 3 4. क्लिअर? क्लिअर? तोंडाशी करू नका. नीट व्यवस्थित लक्ष द्या समोर. चला पुढे.
आता मला सांगा त्याचा बॉटम फेस कसा आहे? कसा आहे? पुढे बसायला स्क्वेअर आहे. क्लिअर? क्लिअर. पुढे मला सांगा नंबर ऑफ व्हर्टेक्सेस किती आहेत? कसे कसे? 1 2 3 4 आणि वरचा एक 5. पुढे नंबर ऑफ एजेस किती आहेत? हे 4 आणि उभा राहिलेले 4 असे किती आहेत? 8. नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस किती आहेत? व्हर्टिकल फेसेस, व्हर्टिकल फेस 4. जाते का डोक्यात? खाली स्क्वेअर आहे ना, खाली स्क्वेअर आहे आणि तिथून असे उभं राहिलेले किती आहेत? एक मागचा, एक पुढचा, एक ह्या कोपऱ्यातला, एक ह्या कोपऱ्यातला, असे किती उभं राहिले? 4. आणि उत्तर किती येणार? 4. इथे टॉप आणि बॉटमचे फेसेस किती आहे? वरती टोके म्हणल्यावर वरचं नाही पकडायचं, खालचं पकडायचं. 1. क्लिअर? नक्की? नेहा होते का? जाते ना? घरी जाऊन रिव्हिजन करायची. हे नवीन आहे तुम्हाला, हे 5वीला नव्हतं, हे नवीन आहे. 6वीला होतं पण तुम्हाला नवीन आहे. त्याच्यामुळे घरी जाऊन हाच टेबल तुम्ही पाठांतर केला तरी चालेल, पण रिव्हिजनच करायचं घरी. हा पण तरी सुद्धा पाठांतर केलं तरी चालेल. पुढे, कारण हे काही नंबर बदलत नाही, आकृती तीच येते, हे पण तेच येतं, बदलत नाहीत नंबर. ठीक आहे. पुढे आता बघा प्रिझम बघूयात. आठवली का ती आकृती? काढून दाखवायची काही गरज? नक्की आठवली ना? आता मला सांगा त्याचा बॉटम फेस कसा आहे? मग इथं काय लिहिणार तुम्ही? दोघांचं एक सोबतच सोडवायचं का? नको सोडवायचं. बरं पेंटॅगॉन, ह्याचा खालचा सरफेस कसा आहे? पेंटागॉन. इथं पण पेंटागॉनच लिहा. आवाज नको या. पुढे नंबर ऑफ व्हर्टायसेस, ह्याच्यामध्ये व्हर्टायसेस किती आहेत? व्हर्टायसेस म्हणजे कोपरे. हे बघा 1 2 3 4 5 आणि खालचे वाले 5. 1 2 3 4 5. इथं 5 आणि इथं किती आहेत? हे 5 आणि वरचं एक असे 6 आहेत. बरोबर. पुढे नंबर ऑफ एजेस, एजेस म्हणजे लाईनी. ह्यात लाईनी किती आहेत? बघा 5 आणि 5 10 आणि 5 15. इथे किती आहेत लाईनी? 10. किती आहे? क्लिअर? क्लिअर? पुढे नंबर ऑफ व्हर्टिकल फेस, उभे फेसेस किती आहेत ह्याच्यामध्ये? 1 2 3 4 5. 5 आणि इथं उभे किती आहेत? 5. हा वाला 1 2 3 4 आणि 5. क्लिअर? नक्की. पुढे नंबर ऑफ बॉटम आणि टॉप, बॉटम आणि टॉप किती आहे? 2 ना, वरचा आणि खालचा. आणि ह्याला एकच. 2 मिनिटं उशीर झाला तरी चालेल, पण नीट लक्ष द्या आणि मला आत्ताच डाऊट विचारायचं, मला हे कसं आलं ते समजलं. उद्या कोणाचंच ऐकून घेणार नाही मी, कोणाचंच ऐकणार नाही. जे काय असेल ते आत्ताच्या आत्ता क्लिअर करायचं. 2 मिनिटं उशीर झाला घरी जायला तरी चालेल. नाही समजलं? नाही डाऊट? लास्ट वालं अजून कोणाला काय? कोण भरतं बॅग? उठ बरं. इथं 15 कसं आलं सांग? लास्टच. चला लास्ट वालं बघू. बॉटम फेस, बॉटम म्हणजे खालचा, खालचा फेस कसा आहे? पेंटॅगॉन आहे. पेंटॅगॉन म्हणजे काय? 5 लाईनीचा आहे का बघा. 1 2 3 4 5 आहे ना, म्हणून पेंटॅगॉन आला. नंबर ऑफ व्हर्टायसेस, व्हर्टायसेस म्हणजे कोपरे किती आहेत? 1 2 3 आणि वरचा आहे. नंबर ऑफ एजेस, एजेस म्हणजे त्याचे लाईनी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. पुढे नंबर ऑफ व्हर्टिकल फेस, व्हर्टिकल फेस म्हणजे काय? उभा राहिलेले. इथून एक उभा झालाय, इथून एक उभा झालाय, ह्या लाईनीवरून पुढे गेलाय, ह्या लाईनीवरून आणि मागच्या लाईन, असे किती आहेत? 5.
आणि खालचा बॉटम आणि टॉपचा फेस. खालती फेस तर दिसतोय पण वरी फेस आहे का कुठला? म्हणून किती आला फेस? एकच. क्लिअर? अजून कोणाला काही डाऊट? पुढं आता मी विचारल्यावर समजलं का 15 कसे आले? बघूया. 15 हो 2 मिनिटं. हे 15 काय आहेत बघा बरं. नंबर ऑफ एजेस. एजेस म्हणजे काय? लाईन. मग बघा बरं लाईनी 15 आहेत का? हे इमॅजिन करूयात आपण असं आहे. बॉक्स आहे. आता मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. क्लिअर? नक्की? अजून काय डाऊट? करावं